आहे ते म्हणले आहेत आता हे अर्ज दाखल करणं वगैरे आपण बंद करा, आपण हे जे प्रकरण जे 2 वर्षापासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा त्याची मुख्य सुनावणी आपण ऑगस्टमध्ये घेऊ। तर कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं तुम्ही ऑगस्टची एक डेट द्या। जस्टिस सूर्यकांत म्हणले मी माझं रोस्टर बघतो आणि ऑगस्टमध्ये तुमची ऑगस्टची तारीख तुम्हाला 1 ते 2 दिवसात कळवण्यात येईल। ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व होईल। जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो। आता ऑगस्टमध्ये ते बोर्डावर येईल, परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे, त्याच्यावर सुनावणी होणार। पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता 2 वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला ह्या मॅटरचं सोक्षमोक्ष लावायचं आहे। आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेंबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल। त्यामुळे आज एक खूप मोठं विधान जे सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे, जस्टिस जॉयमाला बागची आणि जस्टिस सूर्यकांत हे खंडपीठ हेड करत होते। मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदेंच्या वतीने अपियर झाले आणि रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल सिनियर ॲडव्होकेट हे ठाकरेंच्या वतीने आहेत। तर उद्धव ठाकरेंना हा मोठा दिलासाच म्हणावं लागेल, कारण जी अनिश्चितता होती 2 वर्षापासून त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं आहे की ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ, ऑगस्टमध्ये एकदम निकाल अपेक्षित करू नका असं माझं म्हणणं आहे। त्यावेळेस तारीख मिळेल, त्याच्यात सुनावणी होईल 1-2 दिवस, त्याच्यात अजर्नमेंट होऊ शकते। पण जर ऑगस्टमध्ये सुनावणी सुरू झाली तर ह्या वर्षाअखेरीस वर्षाच्या आत शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाईल हे आपल्याला स्पष्टपणे समजेल।